लाडक्या बहिणींनो, आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि दिलासादायक आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून ज्या महिलांचे पैसे थांबले होते, ज्या बहिणी बँकेच्या फेऱ्या मारत होत्या, ज्यांनी ई-केवायसी करूनही खात्यात पैसे न आल्याने नाराजी व्यक्त केली होती, त्या सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र ई-केवायसी अर्जातील त्रुटी आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते अनेक लाभार्थी महिलांना मिळालेले नव्हते. काही ठिकाणी तर महिलांनी थेट कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या. काही ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. ई-केवायसी केले तरी पैसे का येत नाहीत, हा प्रश्न सरकारसमोर गांभीर्याने उपस्थित झालेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे थकीत हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार ज्या पात्र महिलांना 3ही महिन्याचे पैसे थांबले होते, त्यांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. मात्र इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. यात सर्व महिलांना एकसारखी रक्कम मिळणार नाही. ज्या महिलांना याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत, त्यांना आता फक्त जानेवारी महिन्याचा एकच हप्ता म्हणजे 1500 रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे थकलेले होते आणि जानेवारीचाही हप्ता मिळालेला नव्हता, त्यांना एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. ही माहिती एका विश्वासार्ह मराठी वृत्तसंस्थेने दिली असून सध्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. नियम व अटी डावलून दाखल केलेले अर्ज आणि संशयास्पद नोंदी तपासल्या जात आहेत. त्यामुळे सरकार केवळ पात्र महिलांनाच लाभ देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि अर्जात कोणतीही चूक नाही ना, याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये कधी होणार. तर मित्रांनो, निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात मासिक हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचे संकेत सरकारकडून वेळोवेळी दिले जात आहेत. या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्पष्ट विधान केले होते. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या खात्यात पैसे आले का नाही यावर लक्ष ठेवा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि महिला वर्गासाठीच्या अपडेट्स आणि थेट खात्यावर येणाऱ्या लाभांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.